हॅलो, नमस्ते प्रणिपात विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या एम सी क्यू एरिज सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण हा पार्ट 2 पाहतो आहे. जर पार्ट 1 बघितला नसेल तर नक्कीच तो सीन करा, त्याची प्लेलिस्टमध्ये जा आणि नक्की बघून घ्या. यामध्ये आपण पाहणार आहेत 20 एम सी क्यू, जे की 31 पासून चालू होते, 30पर्यंत बघितले आपण. तर एम सी क्यू नंबर 31 बघा. क्वेश्चन नंबर 31 व्हॉट इज द मेन पार्ट्स ऑफ फाईल. फाईलचे कोणते प्रकार आहेत किंवा फाईलचे कोणते पार्ट्स आहेत. फाईलचे पार्ट्स कोणते आहेत तर बघा, हील हा सुद्धा पार्ट्स आहे. त्यानंतर फेस हा सुद्धा फाईलचा पार्ट्स आहेत. एज हे पण आहेत. डी फाईल लेंथ हे पण आहेत. त्यानंतर ई बघा, ऑल ऑफ दिस. म्हणजे यासाठी आन्सर कोणतं बरोबर असणार, ई, ऑल ऑफ दिस. तर हे आय टी आयवाल्यांसाठी येतो, स्पेशली फिटर, वायरमन या सर्वसाठी. पण नीट लक्ष देऊन ऐका, हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. जर तुमचा आय टी आय झाला असेल किंवा कोणी जेईची प्रिपरेशन करत असेल, विद्युत सहाय्यक असो, ऑपरेटर असो, पण हे तुम्हाला जनरल नॉलेज म्हणून माहीत असायला हवं असं मला वाटते. तर त्यानंतर क्वेश्चन नंबर 32 बघा. व्हॉट इज द मेन पार्ट्स ऑफ बेंच वाईज. बेंच वाईजचे महत्त्वाचे पार्ट कोणते, तर ते आपल्याला सांगायचं आहे. बेंच बघितला कोणी, बेंच वाईज बघितला का. जे एखादी वस्तू आहे ते पकडण्यासाठी बेंच वाईजचा वापर केला जातो. ते पकडून आपण ते ज्या वस्तूला आपल्याला आकार किंवा ती घासायची असेल तर त्यासाठी बेंच वाईजचा वापर केला जातो. आय टी आयवाल्या मुलांनी बघितलेली आहेत. तर लक्ष द्या, यासाठी पार्ट बघायचे आहेत. फिक्स जॉ बरोबर आहेत. मुव्हेबल जॉ हे सुद्धा बरोबर आहेत. स्पिंडल हे सुद्धा बरोबर आहेत. म्हणजेच ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर. यासाठी सुद्धा डीच येतात. नंतर बघा 33 विच ऑफ द फॉलोविंग डायग्राम्स इंडिकेटर रॅप्स कट. हे जे आहेत हे फाईलची डायग्राम आहेत चारही पण. यामध्ये आपल्याला रॅप्स कट म्हणून ओळखायची आहेत. तर रॅप्स कटची कोणती डायग्राम आहेत, सी. रॅप्स कटची कोणती डायग्राम आहे, सी. ही आहे रॅप कट्स. त्यानंतर बघा, इन अ मॅग्निफाईंग ग्लास विच लेन्स इज यूज. मॅग्निफाईंग ग्लासमध्ये कोणती लेन्स वापरली जाते, तर याचं जे आन्सर येते मित्रांनो ते येते बी, कन्वेक्स लेन्स वापरली असते. त्यानंतर बघा 35 क्वेश्चन्स. व्हॉट इज द यूज ऑफ अ डिसोल्डरिंग पंप. डिसोल्डरिंग पंपचा कुठे वापर केला जातो किंवा कोणता वापर आहे, तर बघा इट इज अ यूज इन इलेक्ट्रॉनिक रिपेअरिंग बरोबर आहेत. इट इज अ यूज टू रिमूव्ह मेल्टेड सोल्डर हे सुद्धा बरोबर आहेत. इस्पेशली यूज इन अ PCB बोर्ड हे सुद्धा बरोबर आहे. ओल्ड अँड रोस्ट कंपोनंट फॉर रिमूव्ह हे सुद्धा बरोबर आहेत. म्हणजेच यासाठी डी ऑप्शन बरोबर असू शकते नाही आहेच. ऑल ऑफ दी अबो ऑप्शन इज करेक्ट. म्हणजेच यासाठी आन्सर कोणतं असणार आहे, डी आन्सर इज करेक्ट. त्यानंतर बघा 36 क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट अ पार्ट्स ऑफ वर्नियर कॅलिपर्स. वर्नियर कॅलिपरचे खालीलपैकी कोणता पार्ट्स नाही आहेत. बीम हा पार्ट्स आहेत. स्लायडर हा सुद्धा आहेत. वर्नियर स्केल हा सुद्धा आहेत. स्प्लिंडर मात्र नाही आहेत. स्प्लिंडर हा बेंच वाईजचा पार्ट आहे. स्प्लिंडर हा वर्नियर कॅलिपरचा पार्ट्स नाहीत. त्यानंतर बघा 37 क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोविंग इज यूज टू वर्नियर कॅलिपर्स. विच ऑफ द फॉलोविंग इज यूज टू वर्नियर कॅलिपर्स. म्हणजे खालीलपैकी वर्नियर कॅलिपरचा कोणता वापर आहे किंवा कुठे वापर केला जातो ते बघा. फॉर डिटरमाइन रॉड शाफ्ट अँड पाईप्स डायमीटर. म्हणजेच पाईपचा, शाफ्टचा आणि रॉडचं डायमीटर मापण्यासाठी याचा वापर केला जातो. अगदी बरोबर आहेत. आणि त्याचा आन्सरसुद्धा तेच आहेत. ऑप्शनमध्ये बघत चला. ऑल ऑफ दिस असलं तर तुम्हाला पुढचे ऑप्शन वाचावा लागेल. जर तसं नसेल, ऑल ऑफ दिस ऑप्शन नसेल तर मग तुम्हाला डायरेक्टली तुम्ही 100% शुअर जर असेल तर मग जे तुम्ही वाचलं ते तुम्हाला बरोबर वाटलं ते क्लिक करायचं असते. जे बरोबर आन्सर असते मग ते क्लिक करायचं असते. म्हणजे बाकीचे खालचे ऑप्शन तुम्हाला वाचण्याची गरज नसते जेव्हा ऑल ऑफ दिस ऑप्शन दिलेलं नसेल तेव्हा. त्यानंतर बघायचं आपल्याला 38 क्वेश्चन. त्यानंतर बघायचं आहे 38 क्वेश्चन. नीट लक्ष द्या. तर बघा 38 क्वेश्चन्स काय म्हणते. व्हॉट इज द मेन पार्ट्स ऑफ स्क्रू गेज. स्क्रू गेजचे मेन पार्ट्स कोणते आहेत, तर बघा रॅचेट हाय आहेत,
ट्रिम्बल हा सुद्धा आहेत, युफेम हा सुद्धा आहेत, मेन स्केल हा सुद्धा आहेत. ई ऑप्शन बघा काय म्हणते, ऑल ऑफ दिस म्हणजेच सर्व पार्ट्स आहेत हे, म्हणजे ऑप्शन ई इज द करेक्ट. त्यानंतर बघा 39 क्वेश्चन, स्टँडर्ड वायर गेज SWG सुद्धा म्हणतो आपण त्याला शॉर्टली, मेजर्ड द थिकनेस ऑफ वायर्स इन विच युनिट. म्हणजे स्टँडर्ड वायर गेज हे वायरची थिकनेस तर मेजर करतो, पण कोणत्या युनिटमध्ये करतो ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं जे करेक्ट आन्सर आहेत हे मिलीमीटरमध्ये आहेत. तो जो आहे स्टँडर्ड वायर गेज हे मेजर करते वायरची थिकनेस कशामध्ये, तर मिलीमीटरमध्ये. तर ऑप्शन डी इज करेक्ट. त्यानंतर बघा SWG म्हणजे स्टँडर्ड वायर गेज यूज टू फाइंड, काय फाइंड करतो, वायर गेज नंबर, म्हणजे ऑप्शन ए इज करेक्ट, वायर गेज नंबर फाइंड करतो. नंतर बघा 41, त्यानंतर बघा 41 रिपीटेड क्वेश्चन आहे हा, गॅल्व्हॅनोमीटर यूज टू मेजर, गॅल्व्हॅनोमीटर यूज टू मेजर काय मेजर करते गॅल्व्हॅनोमीटर, स्मॉल करंट, अगदी स्मॉल मायक्रो ॲम्पियरमधला करंट जो आहे तो गॅल्व्हॅनोमीटर डिटेक्ट करतो, सेन्स करतो आणि तो मापतो, त्यानंतर त्याचं मेजरमेंट करतो. नंतर 42 बघा क्वेश्चन, टू मेजर अ व्होल्टेज व्होल्टमीटर कनेक्टेड इन, कशात केलं जातं, व्होल्टेज मापण्यासाठी व्होल्टमीटर हे कशात कनेक्ट केलं जातो, सिरीजमध्ये की पॅरललमध्ये की मिक्समध्ये, सांगा कशात केला जातो. ऑप्शन सी इज करेक्ट, पॅरललमध्ये केलेला जातो. त्यानंतर बघा 43 क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अ टाईप ऑफ एरर, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट आहे, लक्षात द्या, नॉट आहेत म्हणजे खालीलपैकी हा एररचा प्रकार नसणारा प्रकार, एररचा टाईप म्हणजेच प्रकार नसलेला ऑप्शन निवडा म्हणते. विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट टाईप ऑफ एरर इन मेजरमेंट सिस्टीम, मेजरमेंटमध्ये एरर नसलेला प्रकार ओळखा. तर याचं करेक्ट आन्सर कोणतं असणार सांगा मला. इन्स्ट्रुमेंटल एरर हा एक प्रकार, इन्व्हायरमेंटल एरर हा सुद्धा आहे, त्यानंतर ऑब्झर्वेशनल एरर हा सुद्धा आहे, डी बघा रँडम एरर हा सुद्धा आहे. तर ई बघा ॲनालिसिस एरर नाही, हा रॉंग आहेत, ॲनालिसिस एरर मेजरमेंटमध्ये नसतो, एररचा प्रकार नाहीत हा. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 44 बघा, व्हॉट इज द इन्स्ट्रुमेंट रेंज, इन्स्ट्रुमेंटची रेंजची तुम्हाला इथं डेफिनेशन विचारली आहेत किंवा इन्स्ट्रुमेंट रेंज काय. तर काय आहे इन्स्ट्रुमेंट रेंज, एखाद्या कोणत्याही उपकरणांची रेंज म्हणजे काय म्हणू शकतो आपण, त्याची लिमिट, त्याची क्षमता, तो जे काम करतो ते किती प्रमाणात करू शकतो आणि किती वेळापर्यंत करू शकतो. आणि जसं याला आपण त्याची रेंज म्हणतो किंवा लिमिट म्हणतो. जसं मी आहेत किंवा आपण आहेत, तुम्ही आहेत, मी आहेत, आपण किती वेळ बिना पाण्याचं किंवा बिना जेवणाचं राहू शकतो, ते जे आहे आपली ते रेंज आहे आपली, म्हणजे उपाशी राहण्याची रेंज आहे, बिना पाण्याची राहण्याची रेंज आहे. तशीच एक इन्स्ट्रुमेंटची सुद्धा रेंज असते. जसं सेन्सर आहे तर ते किती मीटरपर्यंत सेन्स करतो, डिटेक्ट करतो फॉल्ट आल्यानंतर. जसं रिले आहेत, रिले हा किती अंतरावरचं एखादा फॉल्ट आला तो किती वेळ म्हणजे डिस्टन्सपर्यंत ते डिटेक्ट करतो, त्याला रेंज म्हणतो आपण. तर ते आपल्याला इथे सांगायची आहे. तर रेंज काय इथं, इट इज अ मेजर फ्रॉम मिनिमम टू मॅक्झिमम व्हॅल्यू करेक्टली. हां, हे बरोबर आहे याचा आन्सर, ए इज द करेक्ट आन्सर. इट इज द मेजर फ्रॉम मिनिमम टू मॅक्झिमम व्हॅल्यू करेक्टली, यालाच आपण रेंज म्हणतो, इन्स्ट्रुमेंटची रेंज म्हणतो. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 45, त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 45 हा काय दिला आहे त्यांनी, फ्रिक्वेन्सी मीटर इज ऑलवेज कनेक्टेड टू लोड इन. फ्रिक्वेन्सी मापण्यासाठी फ्रिक्वेन्सी मीटर हे ऑलवेज नेहमी कशात जोडलेलं असतो सांगा मला. ऑप्शन इथे ए दिला आहे सिरीज, त्यानंतर बी दिला आहे पॅरलल आणि सी दिला आहे बोथ ए अँड बी. सी तर नाही आहे यामध्ये, ऑप्शन बी इज करेक्ट. म्हणजे फ्रिक्वेन्सी मीटर हे नेहमी पॅरललमध्येच जोडलेलं असतो. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 46 बघा, व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ सी टी अँड पी टी. हा अतिशय सोपा क्वेश्चन आहे आणि हे तुम्हाला माहीतसुद्धा असलं पाहिजे. काय आहे सी टी आणि पी टीचा लॉंग फॉर्म. सी टी म्हणजे करंट ट्रान्सफॉर्मर, जो करंट मोजतो आणि आपल्याला जितकी गरज आहे तितकाच तो पास करतो, त्यालाच सी टी करंट ट्रान्सफॉर्मर म्हणतात. आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर काय आहे याची गरज, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर
याला काय मग याची गरज काय, हे व्होल्टेज मोजतो आणि जितकं आपल्याला रिक्वायर्ड आहे तितकं देतो. आणि हे प्रोटेक्टिव्ह डिव्हाइससुद्धा म्हणून ओळखले जातात, संरक्षणसुद्धा करतात हे. तर याचं जे आन्सर येणार ते येणार सी, करंट ट्रान्सफॉर्मर अँड पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. नंतर बघा 47 क्वेश्चन्स. विच मेथड इज यूज टू मेजर हाय रेजिस्टन्स. हाय रेजिस्टन्ससाठी कोणत्या मेथड आहेत, हाय रेजिस्टन्स मापनासाठी कोणत्या मेथड आहेत ते बघा ऑप्शनमध्ये दिलं आहेत. मेगर मेथड, त्यानंतर व्होल्टमीटर ॲमिटर मेथड, आणि सी ऑप्शन आहेत बोथ ए अँड बी, आणि डी आहे व्होल्टमीटर मेथड. तर मला जे माहिती आहेत क्वेश्चननुसार सांगतो आहे तुम्हाला, याचा आन्सर जे येते सी, बोथ ए आणि बी. ह्या दोन्ही ज्या मेथड आहेत ह्या हाय रेजिस्टन्स मापण्याच्या मेथड आहेत. यांच्या व्यतिरिक्तसुद्धा आहेत. जर तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा की हाय रेजिस्टन्स मापण्याची अजून कोणती मेथड आहे. तर त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 48. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 48. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज आर नॉट करेक्ट अबाउट ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरबद्दल चुकीचं एक्झाम्पल त्यांनी किंवा स्टेटमेंट आपल्याला ओळखायला सांगितलं आहेत आणि तेच आपल्या क्वेश्चनसाठी बरोबर आन्सर असणार, जे ट्रान्सफॉर्मरबद्दल चुकीचं वाक्य आहे. इट इज अ इलेक्ट्रिकल स्टॅटिक डिव्हाइस. ट्रान्सफॉर्मर बरोबर आहे, ट्रान्सफॉर्मर इज अ स्टॅटिक डिव्हाइस. हे ट्रान्सफॉर्मर हे एक इलेक्ट्रिकल डिव्हाइससुद्धा आहे, ते स्टॅटिक आहे, ते स्थिर आहे, ते हालत नाहीत, त्यामध्ये कोणताही रोटेटिंग पार्ट नसतो, म्हणून ते एक स्टॅटिक डिव्हाइस आहे ट्रान्सफॉर्मर. त्यानंतर बघा इट हॅज अ 2 वाइंडिंग प्रायमरी अँड सेकंडरी, हे सुद्धा बरोबर आहेत. आपले जे साधं जे ट्रान्सफॉर्मर राहतो त्याचं तुम्ही कन्स्ट्रक्शन बघितलंच असेल किंवा डिस्ट्रीब्युशन पॉईंटवर सुद्धा राहतो, तर यालासुद्धा 2 वाइंडिंग असतात, प्रायमरी आणि सेकंडरी. हे नॉर्मल क्वेश्चन आहेत. त्यानंतर बघा सी, बघा क्वेश्चन सी, ऑप्शन सी बघा, इट वर्क्स ऑन ओनली ए सी. हां, हे सुद्धा बरोबर आहेत. ट्रान्सफॉर्मर हे नेहमी वर्क फक्त ए सीवरच करते, हे सुद्धा बरोबर आहे. ट्रान्सफॉर्मर डज नॉट वर्क ऑन डी सी. ट्रान्सफॉर्मर ऑलवेज वर्क ऑन ए सी. नंतर बघा डी ऑप्शन काय म्हणते, इन अ ट्रान्सफॉर्मर देर आर नो एनी लॉस. ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणताही लॉस नाहीत, हे चुकीचं आहे. ट्रान्सफॉर्मरमध्ये 2 प्रकारचे लॉस असतात, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल. मला सांगा ते कोणकोणते लॉस असतात. तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये कोणते लॉस असतात ते. तर हे याच्यासाठी आन्सर कोणतं असणार मग डी, इन अ ट्रान्सफॉर्मर देर आर नो एनी लॉस. तर हे त्याचं बरोबर आन्सर असणार. मग इथं काय विचारलं होतं आपल्याला, इज नॉट करेक्ट अबाउट ट्रान्सफॉर्मर, चुकीचं विधान ओळखा. तर कोणतं आहे, तर हे डी ऑप्शन इज करेक्ट. नंतर बघा 49 क्वेश्चन्स. 49 क्वेश्चन्स आपण शेवटपर्यंत आलेलो आहेत, फक्त 2च MCQ आहेत. व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ CRO. CROचा लॉंग फॉर्म काय आहे मित्रांनो, काय CROचा लॉंग फॉर्म हे सर्वांना माहीत असायला पाहिजे. कॅथोड रे ऑसिलोस्कोप. कॅथोड रे ऑसिलोस्कोप हा याचा लॉंग फॉर्म आहे. त्यानंतर बघा लास्ट क्वेश्चन, LCR मीटर मेजर. काय असते LCR मीटर. सर्वप्रथम तुम्ही हे सांगा मला, LCR मीटर काय असतो. LCR मीटर हे असतो इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स, रेझिस्टन्स या तीनही गोष्टी क्वांटिटीज एकच मीटर मापतो, त्याला LCR मीटर म्हणतात. त्याला LCR मीटर म्हणतात. ऑप्शन ए बघा, इंडक्टन्स इन एर्नी, कॅपॅसिटन्स इन फॅरेड, रेझिस्टन्स इन ओम, आणि डी ऑप्शन बघा ऑल ऑफ द अबो. म्हणजे यासाठी कोणतं ऑप्शन बरोबर असेल, डी ऑप्शन, ऑल ऑफ द अबो. तर नीट लक्ष द्या, हे होते आपले आजचे क्वेश्चन. आता जे मी बोलणार त्याकडे लक्ष द्या. यामध्ये मी जास्त करून जे आन्सर टाकले आहेत ते ऑल ऑफ दी अबो टाकलेले आहेत. ऑल ऑफ दी हे जे आहेत ऑल ऑफ दी अबो हे टाकलेले आहेत. पण जेव्हा तुम्ही कॉम्पिटिटिव्हच्या एक्झामला जासाल तेव्हा सगळे ऑल ऑफ दी अबो असं करू नका, क्लिक करू नका. ऑल ऑफ दी अबो हे मी टाकलेले आहेत. म्हणजे मला असं म्हणायचं आहे, हा माझा ITIचा पेपर असल्यामुळे मला पेपर फाईन काढावा लागला, तर मला थोडा इझी काढावा लागला. तर मी हा ऑल ऑफ दी अबो जास्त टाकले, यामधले क्वेश्चन इझी क्वेश्चन टाकलेले आहेत असं मला वाटते, आणि ते विद्यार्थ्यांनासुद्धा इझीच गेले असावे असं मलासुद्धा वाटते. तर मला असं म्हणायचं आहे की जेव्हा तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे पेपर देसाल
तर तिथं ऑल ऑफ दी ऑप्शन दिसेल, तर तुम्ही प्रत्येक क्वेश्चनला ऑल ऑफ दी अबोव करा असं मी म्हणत नाही आणि अजिबात करू नका. त्याचं ॲनालिसिस करा, खरंच याचं ऑप्शन ऑल ऑफ दी अबोव येतात का म्हणून. तेव्हा कुठं त्यावर क्लिक करा. प्रत्येक क्वेश्चनसाठी ऑल ऑफ दी अबोव असणार आन्सर हे महत्त्वाचं नाही किंवा हे गरजेचं सुद्धा नाही, तेच असणार असं सुद्धा नाही. कधी कधी ऑल ऑफ दी ऑप्शन हे जे आहेत हे सुद्धा चुकत असते, कधी कधी एकच आन्सर असते त्या क्वेश्चनसाठी. माझं इतकं म्हणणं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर, कमेंट, लाईक करा आणि कोणतीही अडचण असली आणि कोणताही क्वेश्चन आणखी समजून सांगायचा असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तो कोणत्या बाबीवर बनवायचा ते सुद्धा मला सांगा. तर चला तर ठीक आहे. थँक्यू.